Yes, ma'am. Okay, Yes, ma'am. okay, fine. So I'll firstly share the PPT. Okay, is the PPT visible? Yes, ma'am. Okay. So now see here. In the last lecture, we have started servlets. Okay. Now in that servlets, we have seen that what is your servlet. Okay. Then what was the old technology before servlet was available? What are the disadvantages with your old technology? And then we have started seeing some of the terminologies that are used in your servlets. Okay. So आपण काही गोष्टी एक दोन मिनिटामध्ये रिवाइज करूयात. Then we will move ahead. So see here, what are servlets actually? Servlets are the small tiny programs, okay, that extends the functionality of web server. आता हे तुम्हाला माहिती of web browser, but servlets extends the functionality of web server. Okay, so actually बघा आपण servlets कशासाठी वापरतो. When we want something like dynamic web page. ओके, ज्या वेळेस आपल्याला वेब सर्व्हर कडनं डायनामिक वेब पेजेस पाहिजे असतात, त्या ते डायनामिक वेब पेजेस क्रिएट करण्यासाठी म्हणून आपण काय वापरतो, सर्वलेट टेक्नॉलॉजी वापरतो. ठीक आहे. नाउ सी हियर, बिफोर सर्वलेट्स वी वर हॅव्हिंग द सीजीआय टेक्नॉलॉजी. बरोबर आहे. हीच गोष्ट क्रिएट करण्यासाठी अगोदर आपल्याला कुठली टेक्नॉलॉजी होती? सीजीआय. सीजीआय स्टँड्स फॉर कॉमन गेटवे इंटरफेस. ठीक आहे. सीजीआय टेक्नॉलॉजीमध्ये आपण जे काही प्रोग्राम्स क्रिएट करायचो, ओके, फॉर क्रिएटिंग डायनामिक वेब पेजेस दॅट फॉर युझिंग युअर सी प्लस प्लस अँड पर्ल लँग्वेज. ठीक आहे. सीजीआय टेक्नॉलॉजी कुठली लँग्वेज वापरायची? सी प्लस प्लस, पर्ल. And in CGI technology, for your creating web pages, okay, it uses a separate process for a separate client. CGI टेक्नॉलॉजीमध्ये काय व्हायचं, तर प्रत्येक क्लायंटसाठी आता समजा एकच वेब पेज आहे. ठीक आहे. आपण सगळेजण Google.comच्या इंडेक्स पेजला आपण ॲक्सेस करतो. ठीक आहे. आता इमॅजिन करा की हे Google.comचे इंडेक्स पेज तुम्ही सीजीआय टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही बिल्ड केलात. ओके. Now, if you have done this thing, you know that there are multiple number of clients now who were accessing the same web page at a time. हं? मग ज्या वेळेस आपले नंबर ऑफ क्लायंट्सची सेम कंटेंटसाठी रिक्वेस्ट जाते, त्यावेळेस त्या वेब सर्व्हर काय करतो? इट विल क्रिएट अ सेपरेट प्रोसेस फॉर अ सेपरेट क्लायंट. तर प्रत्येक क्लायंटसाठी काय करायचं? सीजीआय प्रत्येक क्लायंटसाठी एक न्यू प्रोसेस क्रिएट करायचा. अँड यू नो दॅट इफ वी आर क्रिएटिंग अ न्यू प्रोसेस for every client at that time, keep in mind it is utilizing more number of resources of your system and the performance slows down. म्हणजे काय बघा, जर सेम कंटेंटसाठी समाची नंबर ऑफ क्लायंटची रिक्वेस्ट यायला लागली, तर काय होईल? तुमचा परफॉर्मन्स स्लो डाऊन होईल. राईट. दिस वर द डिसएडव्हांटेजेस ऑफ युअर सीजीआय. म्हणून सर्वलेट आपण वापरतो. सर्वलेट्स आर बिल्ट इन जावा लँग्वेज. ठीक आहे. सर्वलेट्स कशामधनं बिल्ड केले जातात? जावा लँग्वेजमधनं बिल्ड केले जातात. सो ॲज दे आर बिल्ड थ्रू जावा, यू नो दॅट जावा प्रोव्हाइड्स लॉट्स ऑफ फीचर्स, राईट? विच आर द फीचर्स नाव दॅट क्रिएट्स द ॲडव्हांटेज फॉर युअर सर्वलेट्स?
These programs were independent, easily portable, security. Okay, so all these things are coming in your servlets. Okay, so servlets provides some advantages. हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. This part we have seen and we have seen that again in servlets for serving each client, it does not create a separate process. It creates a separate thread. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं कधी म्हणतोय आपण? बी स्पेसिफिक. मी तुम्हाला काय म्हणतीये, की जर समजा एकाच डेटासाठी जर नंबर ऑफ रिक्वेस्ट आल्या तर? म्हणजे काय? माझा फॉर एक्झाम्पल एक हेल्लो सर्व्हलेट नावाचा प्रोग्राम आहे. त्या हेल्लो सर्व्हलेट नावाच्या प्रोग्रामसाठी जर एक 10 जणांच्या रिक्वेस्ट आल्या, तर तुमचं सिस्टम प्रत्येक क्लायंटसाठी नवीन प्रोसेस नाही क्रिएट करणार. It will create only one process for your Hello Servlet class, but for handling number of clients of your Hello Servlet, it will create the number of threads. ठीक आहे? आणि तेच जर समजा एकाने हॅलो सर्व्हलेटसाठी रिक्वेस्ट केली आहे, दुसऱ्याने कुठल्यातरी डेटा सर्व्हलेटसाठी सपोज रिक्वेस्ट केली, तर डेटा सर्व्हलेटसाठी सेपरेट प्रोसेस येणार. ओके? सो डोंट गेट कन्फ्युज्ड. प्रोसेस एक क्रिएट होणार, पण पर प्रोग्राम. ठीक आहे. पण त्याच प्रोग्रामसाठी जर नंबर ऑफ क्लायंटची रिक्वेस्ट आली, तर नंबर ऑफ थ्रेड्स. आर यू क्लिअर दिस कन्सेप्ट? हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. हे लक्षात आलं का? हा नवीन प्रोसेस कोणासाठी क्रिएट करेल? When your web server is going to create a new process and when it is going to create a new thread. Have you cleared? I'm waiting. Okay. So this happens with your servlet. ठीक आहे. त्यानंतर ना बघा आपण काही सर्व्हलेटशी रिलेटेड आपण काही टर्मिनॉलॉजीज बघत होतो. बरोबर आहे? We have seen the terminologies, that is your HTTP, right? HTTP ही टर्मिनॉलॉजी आपण बघितली. Actually HTTP ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. Okay. Then we have seen your servlet terminology. Then we have seen your HTTP request and response, and we have seen the last term. In the term that we have seen in the last lecture was servlet container. Okay, so what is a servlet container? Servlet container, it is also called as a web container, or it is also called as a servlet engine. Okay, servlet container ला अल्टरनेटिव्हली आणखीन काय म्हटलं जातं? वेब कंटेनर किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज सर्वलेट इंजिन. Okay, the examples of your servlet containers are Tomcat, Glassfish, JBoss, WebLogic, WebSphere, etc. ठीक आहे. अजूनही बरेच सर्व्हर्स अवेलेबल आहेत. And now keep in mind actually what are these servlet containers responsible for? Actually या सर्व्हलेट कंटेनरची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा याची फंक्शनॅलिटी काय असते? The basic thing, keep in mind, your servlet container provides the execution environment for executing your servlets. म्हणजे सर्व्हलेट्सला एक्झिक्यूट करण्यासाठीचं एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट ते प्रोव्हाइड करतं. नाउ व्हॉट डू यू मीन बाय एन्व्हायरमेंट? एखाद्या प्रोग्रामचं एन्व्हायरमेंट म्हणजे काय असेल सांगू शकाल? Can you imagine what do you mean by environment for a particular program? I'm asking something. What do you mean by an environment for a particular program? This is the question. The class. अच्छा ठीक आहे. मला सांगा तुम्ही आतापर्यंत कधी टेक्स्ट नावाचे क्लासेस पाहिले? फॉन्टच्या वेळेस वगैरे वापरतो बघा आपण फॉन्ट मॅट्रिक्स क्लासमध्ये वगैरे. व्हॉट आर द दिस कॉन्टेक्स्ट क्लासेस? कोणाला माहिती आहे आन्सर? No. Okay, fine. See,
लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस म्हणतो की एन्व्हायरमेंट इन द सेन्स व्हॉट इट विल सप्लाय यू द रिक्वायर्ड लायब्ररीज. एक तर बेसिक गोष्ट ही येते, ठीक आहे. एखाद्या प्रोग्रामसाठी एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याच्यासाठी लागणाऱ्या लायब्ररीज अवेलेबल करून देणे, ठीक आहे. देन providing some kind of initialization parameters. Notepad. What is Notepad, Pratnesh? Okay, leave it. See, concentrate. एखाद्या प्रोग्रामसाठीचं लागणारं एन्व्हायरमेंट म्हणजे लक्षात घ्या, त्याला लागणारे लायब्ररीज अवेलेबल करून देणे, त्याला लागणारे फंक्शन्स इनिशियलाइज करणे, ठीक आहे. त्यानंतरनं त्या प्रोग्रामसाठी लागणारे इनिशियलायझेशन पॅरामीटर्स इनिशियलाइज करणं. ओके. आता कधीही कुठल्या प्रोग्रामला लोड करण्यासाठी काहीतरी इनिशियलायझेशन पॅरामीटर्स लागत असतात, रिक्वायर्ड असतात. ओके, तर ते इनिशियलायझेशन पॅरामीटर्स प्रोव्हाइड करणं. आता आपल्या सर्व्हलेटशी रिलेटेड जर म्हटलं तर त्याचा HTMLचा पाथ अवेलेबल करून देणं, ठीक आहे. त्यानंतर काही JDBCचे कनेक्शन्स असतील, ते कनेक्शन्स ओपन करून ठेवणे. सो ऑल दीज थिंग्स क्रिएटिंग दिस एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट for your servlets is the function of your servlet container. Okay, so it provides the runtime environment for J2EE applications. J2EE म्हणजे काय नाही, Java Enterprise Applications, म्हणजेच आपले वेब रिलेटेड सर्व्हलेटचे प्रोग्राम्स. ओके. Now, see, your servlet container performs the following things. Now, it is responsible for managing the life cycle of your servlet. जशी आपली ॲपलेटची लाईफ सायकल होती, इनिट, स्टार्ट, स्टॉप, डिस्ट्रॉय, राईट, तशीच सर्व्हलेटची पण लाईफ सायकल आहे, ठीक आहे. तर त्या सर्व्हलेटची लाईफ सायकल मेंटेन करणं, मॅनेज करणं, अगेन दिस इज द वर्क ऑफ युअर सर्व्हलेट कंटेनर. देन providing a multi-threaded support. Again, this is the function of your servlet container, and maintaining the security of your servlets. Servletsची security maintain करणं. Again, this is the work or function of your servlet. आता जे सर्व्हलेटची सेक्युरिटी जे म्हणतो ना आपण, ऍक्च्युली लक्षात घ्या, सर्व्हलेटला एक्झिक्यूट करण्यासाठी एक टिपिकल एक्झिक्युशन प्रोसिजर असते. त्याचं एक फोल्डर स्ट्रक्चर असतं. ते फोल्डर स्ट्रक्चर जर तुम्हाला माहिती असेल एक्झॅक्टली, तरच तुम्ही त्या सर्व्हलेट पेजला ऍक्सेस करू शकता, ठीक आहे. ते जर दुसऱ्या कोणीतरी ते फोल्डर क्रिएट केलेलं असेल, तुम्हाला त्याचा पाथ माहिती असेल व्यवस्थित, तर ते तुम्हाला ऍक्सेस करता येत नाही. म्हणून म्हणतो की आपण सर्व्हलेट्स आर मोस्ट सेक्युअर्ड. ओके, तर सेक्युरिटी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते मी नंतर. ओके, so up to this point we have seen in the last lecture. Okay, now let us see what is the next terminology. The next terminology is server. Okay, so now already you people are well aware with the term server. What do you mean by a server? Server is a system, okay, that provides services. बरोबर आहे. जो सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्याला आपण काय म्हणतो, सर्व्हर म्हणतो. इट इज अ रनिंग प्रोग्राम or software that provides the services. Now, related to our Java, keep in mind there are two types of servers. One is called as a web server and the another one is called as an application server. Now, web server means what? Web server contains only the web and servlet container. That means you will get only the web related things. म्हणजे JSP पेजेस असतील, सर्व्हलेट्स असतील, .html असेल, ठीक आहे, जे आपण वेब पेजेस क्रिएट करतो ज्याच्याने. ओके, ओनली दीज थिंग्स आर एबल टू एक्झिक्यूट on your web server. So web server contains only a web or servlet container. It can be used for servlet, JSP, तसंच स्ट्रट्स असतात. देन JSF, ऍक्च्युली स्ट्रट्स JSF म्हणजे काही नाही, काही फ्रेमवर्क आहेत ज्याच्यातनं या गोष्टी आपण इझिली क्रिएट करू शकतो. ओके, सो स्ट्रट्स, JSF असेल, these things will be available on web server. There you people cannot execute the EJB, that is your enterprise Java beans.
ठीक आहे. तर EJBला सपोर्ट नसतो. कशामध्ये? वेब सर्व्हरमध्ये. नाऊ फॉर एक्झाम्पल यू आर हॅव्हिंग द वेब सर्व्हर Apache Software Foundation's Tomcat, okay, and Resin. So these are the two web servers, and from these two we are going to use the Apache Software Foundation's Tomcat. Then the second server is called as your application server. Now here within application server, keep in mind your servlets, JSP, struts, JSF, these are also available. And one more thing, it will provide a support for EJB, that is the Enterprise Java Beans. ठीक आहे. म्हणजे काय बघा, ऍप्लिकेशन सर्व्हर मध्ये आपल्याला सर्वलेट सर्वलेटचे प्रोग्राम्स, JSP, JSF, struts, and plus it provides a support for EJB also. म्हणजे एंटरप्राइज जावा बीन्सचा सुद्धा तिथं सपोर्ट आहे ना. फॉर एक्झाम्पल वी कॅन यूज द application servers. These are your JBoss, Glassfish, WebLogic, WebSphere. ठीक आहे. ऍक्च्युली सर्व्हलेटचे प्रोग्राम्स करण्यासाठी आपण दोन्हीपैकी कुठलाही वापरू शकतो. वी कॅन यूज युअर वेब सर्व्हर और वी कॅन यूज युअर ऍप्लिकेशन सर्व्हर ऑल्सो. बट जस्ट कीप इन माइंड एव्हरी सर्व्हर्स एक्झिक्युशन प्रोसिजर विल बी डिफरंट. ठीक आहे. प्रत्येकाची एक्झिक्युशन प्रोसिजर थोडी थोडी डिफरंट असते. तर आपण यातलं कुठलं वापरणार आहेत? वी आर गोइंग टू यूज Apache Software Foundation's Tomcat. Now, again, there is a main terminology that you will see during your servlet programming, and that is called as a content type. Now, what this actually content type is? Actually, हा बघा content type म्हणजे काय असतो? Content type, it is also called as a MIME type. That is nothing but multi-purpose internet mail extensions. Okay, multi-purpose internet mail extensions. Actually, keep in mind for what purpose we are having these content types. आता ऍक्च्युली बघा, हे कंटेंट टाईप कशासाठी असतं? आपण रिक्वेस्ट कुठनं करणार हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, राईट? हाऊ वी आर गोइंग टू रिक्वेस्ट फॉर अ पर्टिक्युलर सर्वलेट? थ्रू वेब ब्राउझर. बरोबर आहे. आपण रिक्वेस्ट कोणा थ्रू करणार? वेब ब्राउझर मधनं करणार आहेत. बरोबर आहे. वेब ब्राउझरमध्ये आपण एखादं URL एंटर करतो. ती URL एंटर केल्यानंतर ना तुमची रिक्वेस्ट येते वेब सर्व्हरकडे. ठीक आहे. अँड नाव द वेब सर्व्हर विल रिस्पॉन्ड टू द क्लायंट रिक्वेस्ट. आता वेब सर्व्हर काय करेल? तुमच्या क्लायंट रिक्वेस्टला रिस्पॉन्ड करेल. ओके. अँड नाव कीप इन माइंड फॉर रिस्पॉन्डिंग, now you need to say that what kind of content you are going to send. म्हणजे आपण ॲज अ रिस्पॉन्स म्हणून नेमकं काय डेटा सेंड करणार आहोत. ओके. ॲज अ रिस्पॉन्स व्हॉट वी आर गोइंग टू सेंड. सो दिस थिंग वी हॅव टू सेट प्रोग्रामॅटिकली. ही गोष्ट आपल्याला प्रोग्रामॅटिकली सेट करायची असते की क्लायंट सर्व्हर हा तुमचा कुठल्या फॉर्मॅटमध्ये रिस्पॉन्स करतोय. Okay, so for that purpose we are going to set the content type within your program. आपण आपल्या प्रोग्राम मध्ये काय सेट करतो? मग कंटेंट टाइप सेट करतो. आता कंटेंट टाइप हे कुठले कुठले असू शकतात? व्हॉट काइंड ऑफ कंटेंट टाइप्स वी कॅन हॅव? वी कॅन हॅव टेक्स्ट ऑब्लिक HTML. आता समजा तुम्ही ॲज अ रिस्पॉन्स म्हणून एक वेब पेज जनरेट करताय ज्याच्यामध्ये फक्त तुमच्या HTML टॅग्सचा वापर करून काहीतरी वेब पेज क्रिएट केलेलं आहे. Okay, so if such a thing is there, then you can use text oblique HTML. आणि आता समजा तुम्हाला फार काही नकोय, तुम्हाला फक्त एक 1 to 2 लाईन ॲज अ रिस्पॉन्स म्हणून ते वेब पेज जनरेट करून सेंड करायचं. तर फॉर एक्झाम्पल कधी कधी बघा तुम्ही आपल्याला फक्त ते वेब पेज म्हणून एक सिम्पल मेसेज येतो बघा. फॉर एक्झाम्पल 404 पेज नॉट अवेलेबल किंवा आणखीन काहीतरी वेलकम, राईट? हे असे सिंपल मेसेज फक्त तुम्हाला सेट करायचं आहे. ॲट दॅट टाइम यू कॅन यूज टेक्स्ट ऑब्लिक प्लेन. ठीक आहे. आणि आता समजा तुमच्या त्या वेब पेजमध्ये तुम्हाला मध्येच एखादी MS वर्डची फाईल ओपन करून दाखवायची आहे. आता जसं की आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये वगैरे होतं, आपण ज्या वेळेस एखादं फाईल ओपन करतो, राईट, तर लगेच तिथं तुमचं MS वर्ड येतं आणि मग तिथं तुमची ती वर्डमध्ये फाईल ॲक्च्युली ओपन होते. बरोबर आहे. मग असं जर तुम्हाला MS वर्ड ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये एम्बेड करायचं असेल ॲज अ रिस्पॉन्स म्हणून, तर तुम्ही काय सेट कराल? कंटेंट टाईप ॲप्लिकेशन ऑब्लिक MS वर्ड.
त्यात जर तुम्हाला एक्सेल पाहिजे असेल, यू कॅन सेट ॲप्लिकेशन ऑब्लिक VND डॉट MS एक्सेल. एखादी जार फाईल तुम्हाला द्यायची आहे, देन ॲप्लिकेशन ऑब्लिक जार म्हणजे एक्झिक्यूट करायचं आहे तिथं. PDF फाईल असेल, ॲप्लिकेशन ऑब्लिक PDF. ॲप्लिकेशन ऑब्लिक झिप, झिप फाईल असेल एखादी. त्यानंतर इमेजेस ऑब्लिक JPG. आता इथं जसं मी इमेजेस ऑब्लिक JPEG केलंय, तसं जर मला GIFची इमेज हवी असेल, तर मी असंच लिहिणार इमेजेस ऑब्लिक GIF. TIFF असेल, तर इमेजेस ऑब्लिक TIFF. एखादी ऑडिओ फाईल असेल, तर ऑडिओ ऑब्लिक MPEG. ओके. सच टाइप ऑफ कंटेंट टाइप्स आर देअर. अशा टाइपचे काय असतात आपल्याला कंटेंट टाइप्स असतात. सो दीज कंटेंट टाइप्स वी आर गोइंग टू सेट थ्रू अवर जावा सर्वलेट. ठीक आहे. तर आपल्या सर्वलेट प्रोग्राममधनं आपण हा कंटेंट टाइप सेट करतो. मग हा कंटेंट टाइप कशासाठी सेट करायचा असतो, तर तुमचा रिस्पॉन्स कुठल्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे हे डिफाईन करण्यासाठी कंटेंट टाइप असतो. ओके. So, these were the basic terminologies that we will use during your servlets. Now, let us see the next point. Now, see, basically, there are two types of servlets. Okay, one is called as a generic servlet, and the another one is called as a HTTP servlet. Now, we are going to create the generic servlets if you want that your servlets must be accessible other than your HTTP protocol also. म्हणजे HTTPनेच नाही, विदाउट HTTP प्रोटोकॉल सुद्धा मला माझं सर्व्हलेट जर ॲक्सेस करायचा असेल, देन यू आर गोइंग टू क्रिएट द जेनेरिक सर्व्हलेट. अँड नाव इफ यू विश टू हँडल ओनली HTTP रिक्वेस्ट, तुम्हाला जर फक्त HTTP रिक्वेस्टच जर हँडल करायची असेल, देन यू आर गोइंग टू क्रिएट द HTTP सर्व्हलेट. ठीक आहे. सो देर आर टू टाइप्स ऑफ सर्व्हलेट्स, जेनेरिक सर्व्हलेट, HTTP सर्व्हलेट. Generic servlet is protocol independent. HTTP servlet is can work only with HTTP protocol. Okay. Then your generic servlets belongs to javax dot servlet dot generic servlet class. And your HTTP belongs HTTP servlets create करण्यासाठी आपल्याला क्लास कुठला आहे, javax dot servlet dot http servlet. ओके. इथे एक डॉट HTTP पॅकेज माझा टाइप करायचा राहिलाय. सो javax dot servlet dot http servlet. Okay. Now, what is the difference between your generic servlet and HTTP servlet? Generic servlet belongs to javax dot servlet package, and HTTP servlet belongs to javax dot servlet dot HTTP package. Request response, and then your HTTP servlet class can use do get, do post, असे अजून बरेच मेथड्स आहेत. इथं फक्त
Here, servlet is in ready state. And finally, if it finds that your servlet use is complete, now it will call the destroy method. Okay? So now after destroying, it will come to the end state. Okay? So servletच्या 3 स्टेट कुठल्या? न्यू, रेडी, एंड. न्यू स्टेटला कधी येईल? ज्या वेळेस सर्वलेट लोड आणि इन्स्टन्शिएट होईल. आफ्टर लोडिंग अँड इन्स्टन्शिएशन द सर्वलेट विल कम टू न्यू स्टेट. After initialization, now your servlet is ready to serve for client request, and now it is going to call your service method. Service method call केल्यानंतर ना ready state ला. And finally, if it come to know that now your servlet is of no use, now it will call the destroy method, and then it will come to the end state. Okay. Now, see what is your first state, first step of your life cycle. आता लाईफ सायकलची पहिली स्टेज म्हणजे काय आहे? The servlet class is loaded. Now, see here, servlet class load होणं म्हणजे ऍक्च्युली काय होतं इंटरनली? See, what we people are doing is we people are going to provide a .html फाईल और .jsp फाईल. आपल्याला जेव्हा एखादा वेब पेज पाहिजे असतं त्यावेळेस आपण ती .html किंवा .jsp फाईलचं नेम प्रोव्हाइड करतो. दॅट मीन्स what we people are doing? We people are supplying the things in your address bar. म्हणजे आपण वेब ब्राउझरमधनं काय करतो? For example, http://localhost:8080 slash your folder name, for example, AJP slash, and then you are providing something .html file path, for example, hello.html किंवा hello.jsp असा काहीतरी आपण पाथ प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. हा पाथ प्रोव्हाइड केला म्हणजे आता आपण काय केलं? तर आपण त्या सर्व्हलेट साठीची रिक्वेस्ट केली. आता ही रिक्वेस्ट येते तुमच्या वेब सर्व्हरकडे. ओके. मग वेब सर्व्हरकडे आल्यानंतर ना लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्या वेब सर्व्हरकडे ना एक डिप्लॉयमेंट डिस्क्रिप्टर नावाची फाईल असते. ओके. विच फाईल? डिप्लॉयमेंट डिस्क्रिप्टर फाईल. दॅट इज नथिंग बट युअर .xml फाईल. web.xml नावाची फाईल असते. मग सिस्टीम काय करते? त्या web.xml मध्ये पहिलं चेक करते तुम्ही नेमकं कुठल्या पेज साठीची रिक्वेस्ट केली आहे. .html .jsp जे काही असेल ते. नंतर ना त्या web.xml फाईल मध्ये काय असतं तर मॅपिंग असतं. ठीक आहे. मॅपिंग काय असतं की आता समजा तुम्ही ही hello.html ला डिमांड केली तर मी कुठला सर्व्हलेट लोड करायचा, म्हणजे मी कुठला जावा प्रोग्राम लोड करायचा, अशी मॅपिंग आपण त्या .xml मध्ये प्रोव्हाइड केलेली असते. ठीक आहे. म्हणूनच म्हणतो की इथे सिक्युरिटी पण आहे, कारण आपण डायरेक्ट सर्व्हलेट फाईलचं नाव युजरला कधी देत नाही. आपण युजरसाठी काय करतो, त्या सर्व्हलेटसाठी एक .html किंवा .jsp पेज क्रिएट करतो. ठीक आहे. त्यामुळं युजरला डायरेक्टली आपल्या सर्व्हलेट फाईलचं नाव माहितीच नसतं. ओके. सो दॅट्स वाय इट इज मोर सेक्युअर जे म्हणतो आपण. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, क्लायंट कडनं रिक्वेस्ट आली, वेब सर्व्हर काय करेल आता? ना इट विल लुक फॉर द डिप्लॉयमेंट डिस्क्रिप्टर फाईल, दॅट इज नथिंग बट युअर web.xml फाईल. web.xml मध्ये मग तो काय करेल? त्या तुम्ही रिक्वेस्ट केलेल्या पेज साठीचा सर्व्हलेट नेम हुडकून काढेल. Okay, now it will collect a servlet file name. Now, if that servlet file name is available, then your class is loaded. आता मग तुमचा तो प्रोग्राम शोधून मेमरी मध्ये लोड केला जाईल. ओके. सो दिस इज युअर फर्स्ट स्टेप, लोडिंग अ सर्व्हलेट फाईल. लक्षात आलंय काय काय होतं? एक सर्व्हलेटचा क्लास लोड करण्यासाठी सिस्टीम काय करेल? For loading a servlet, what your system will do? लोडिंग अ सर्व्हलेट म्हणजे काय काय होतं हे आलं का लक्षात? अरे हो नाही, जरा पटपट बोलत चला रे. ओके. सी,
ठीक आहे. मग बघा आता काय होतं, तर तुमचा सर्व्हलेट क्लास लोड होतो. ओके. मग हा लोड करण्यासाठी ॲक्चुअली काय होतं हे बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलं. सो हिअर द क्लास लोडर इज रिस्पॉन्सिबल नाऊ टू लोड द सर्व्हलेट. The servlet class is loaded when the first request for the servlet is received by your web container. आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या. क्लास लोड करणं हे किती वेळा होतं? हाऊ मेनी टाइम्स युअर क्लास इज लोडेड? कीप इन माइंड युअर क्लास इज लोडेड ओनली फॉर द फर्स्ट क्लायंट रिक्वेस्ट. नेक्स्ट क्लायंट रिक्वेस्ट आल्यानंतर ना परत एकदा तो क्लास लोड होत नाही. तो पुढच्या स्टेपपासून वापरला जातो. It will just check it now whether your class is already loaded or not. If it is loaded, then it will go to the next step. ठीक आहे. सो लोडिंग ही थ्रूआउट लाईफ सायकल एकदाच घडतं. Loading a class does not happen for number of clients. It will just happen only for the first client request. Okay. Then what's now your second step? Now your servlet instance is created. आता बघा माझा क्लास माझा सर्व्हलेट आता मेमरीमध्ये लोड झालाय. Okay. Now what your servlet does next thing? Now your web container creates the instance of the servlet after loading the servlet class. The servlet instance is again keep in mind it is created again only once. मेमरीमध्ये लोड करून झाल्यानंतर ना आता त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्या क्लासला इन्स्टन्शिएट करणं ही गोष्ट सुद्धा किती वेळा घडते? इट विल जस्ट हॅपन्स ओनली वन्स थ्रू आउट युअर सर्व्हलेट लाईफ सायकल. ठीक आहे. लोडिंग अँड इन्स्टन्शिएशन. मग आता बघा माझा सर्व्हलेट लोड झाला, इन्स्टन्शिएट झाला, इन्स्टन्शिएशन मध्ये वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही आला. नाव इट विल गो टू द नेक्स्ट स्टेप. Now, the third step is init method is invoked. That is nothing but now your servlet is initialized. Okay. Now, after the servlet is instantiated successfully, the servlet container initializes the instantiated servlet. Okay. Now, for instantiating, it will call the init method. ठीक आहे. मग इनिशियलाइज करण्यासाठी तो कुठली मेथड कॉल करेल? इनिट मेथड. द इनिट मेथड विल बी लाईक दिस. पब्लिक void init in bracket servlet config throws servlet exception. Now what the servlet config is? Okay. आता लक्षात घ्या हा सर्व्हलेट कॉन्फिग म्हणजे काय असतो. दिस सर्व्हलेट कॉन्फिग विल कंटेन द सम काइंड ऑफ कॉन्फिगरेशन पॅरामीटर्स. कधी कधी बघा आपल्याला एखादा सर्व्हलेट इनिशियलाइज करताना काही कॉन्फिगरेशन पॅरामीटर्स पास करायचे असतात. ठीक आहे. कॉन्फिगरेशन पॅरामीटर्स काहीही असू शकतात. यू कॅन हॅव सम काइंड ऑफ नेम व्हॅल्यू पेअर्स. नेम व्हॅल्यू पेअर्स आता हे गोष्टी आपण मेनली सेशन ट्रॅकिंगच्या वेळेस वगैरे करतो. नेम व्हॅल्यू पेअर सेट करणं, काही ॲट्रिब्यूट सेट करणं. ठीक आहे. तर त्या ॲट्रिब्यूटच्या व्हॅल्यूज सेट करणं किंवा थ्रू आउट तुमच्या पेज तुम्हाला काही व्हेरिएबल्स डिफाईन करायचे त्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज सेट करणं. जेडीबीसी तुम्हाला जेडीबीसीशी डील करायचं असेल तर जेडीबीसी प्रोग्रामचा तो ड्रायव्हर लोड करणं, कनेक्शन क्रिएट करणं. ओके. या सगळ्या गोष्टी आपण त्या सर्व्हलेट कॉन्फिग ऑब्जेक्ट थ्रू पास करतो. ओके. अँड ऑल दीज थिंग्स आर गोइंग टू बी डन ड्युरिंग इनिशियलायझेशन. या गोष्टी कधी करायच्या असतात? मग सर्व्हलेट इनिशियलाइज होताना. ओके. सो द थर्ड स्टेप इज व्हॉट? Initializing the servlet. So for initialization, it will call the init method. Okay. Now, if the initialization stage is executed successfully, okay, now your servlet goes to the ready state. म्हणजे काय? आता माझ्या इनिशियलायझेशनच्या वेळेस काहीही प्रॉब्लेम आला नाही. जे काही कॉन्फिगरेशन पॅरामीटर्स होते ते सक्सेसफुली कॉन्फिगर म्हणजे इनिशियलाइज झालेत. जेडीबीसीचं जे काही मी ड्रायव्हर आणि कनेक्शन क्रिएट केलं ते पण ओके आहे. त्या ड्रायव्हरशी कनेक्शनशी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आता काय झालं? माझं इनिशियलायझेशन सक्सेसफुल झालं. मग आता इनिशियलायझेशन सक्सेसफुल झालं की मग आता तुमचा सर्व्हलेट कुठल्या स्टेजला? नाव इट विल कम टू द रेडी स्टेट. ओके. मग आता तो कुठल्या स्टेटला
शकतो रेडी स्टेटला. नाव वन्स युअर सर्वलेट इज नाव इन रेडी स्टेट, नाव इट इज रेडी टू हँडल नंबर ऑफ क्लायंट रिक्वेस्ट. ओके, सो लक्षात घ्या या पहिल्या ज्या 3 स्टेजेस आहेत, लोडिंग अ सर्वलेट, instantiating a servlet, initializing a servlet. These 3 stages will be done only once throughout your life cycle. तुमच्या सर्वलेट लाईफ सायकल मध्ये या 3 गोष्टी, लोडिंग अ सर्वलेट, instantiating a servlet and initializing a servlet, these 3 things will happen only once for all the clients. फक्त ह्या गोष्टी पहिला क्लायंट आल्यानंतरच होतात. मग सेकंड क्लायंटला काय करतात, पहिलं चेक केलं जातं की ऑलरेडी लोड आहे का, लोडेड आहे का. लोडेड असेल तर मग परत इनिट इन्स्टन्स आहे का. ओके, इन्स्टन्स पण आहे, मग त्याची इनिट मेथड पण ऑलरेडी कॉल्ड आहे का. या सगळ्या गोष्टी फक्त चेक केल्या जातात सेकंड क्लायंट रिक्वेस्टसाठी. ओके, अँड इफ ऑल द थिंग्स आर ओके, नाव इट इज डायरेक्टली कॉल युअर सर्व्हिस मेथड. सो नाव युअर फर्स्ट स्टेप इज सर्व्हिस मेथड. Now keep in mind, the web container calls the service method each time when a request for the servlet is received. Now, if the servlet is not initialized, आता जर समजा तुमचा सर्वलेट इनिशियलाइज झाला नसेल, त्याच स्टेजला जर काही प्रॉब्लेम आला तर तुमचा सर्वलेट एक्सेप्शन थ्रो होतो. मग सर्वलेट एक्सेप्शन जर ऑलरेडी थ्रो झालेला असेल एका क्लायंटसाठी, तर दुसऱ्या क्लायंटला परत लोडिंग, इन्स्टन्शिएटिंग, इनिशियलायझेशन या गोष्टी केल्या जातात. ओके, now for each client, now here a service method is called. म्हणजे आता लक्षात ठेवा, सर्व्हिस मेथड ही नंबर ऑफ क्लायंट साठी क्रिएट होणार. म्हणजे एका क्लायंट साठी एक सर्व्हिस मेथड कॉल केली जाईल, सेकंड क्लायंट साठी दुसरी सर्व्हिस मेथड कॉल केली जाईल, थर्ड क्लायंट साठी तिसरी सर्व्हिस मेथड कॉल केली जाईल. क्लिअर? That means what? Now keep in mind, now to serve to number of client requests, it will call the service method number of times. Okay, now for each client it will create a separate request response object. आता सर्व्हिस मेथड बघा कशी असते. Your service method will be like this: public void service in bracket servlet request object, comma servlet response object. आणि हे जे रिक्वेस्ट रिस्पॉन्सचे ऑब्जेक्ट्स आहेत हे प्रत्येक क्लायंटसाठी सेपरेट असेल. नाव अगेन कीप इन माइंड, दिस थिंग्स विल बी टोटली डिपेंडेंट ऑन द थ्रेड मॉडेल. आता एवढ्या डिटेलमध्ये मी जात नाही, हे थ्रेड मॉडेल काय आहे काय नाही तर सगळंच तुमच्या डोक्याच्या वरनं जाईल. लिमिट फक्त एवढं लक्षात घ्या, सर्व्हिस मेथड नंबर ऑफ टाइम्स कॉल होते. मग एक कधी कधी कॉल होईल, फॉर एव्हरी क्लायंट रिक्वेस्ट इट विल कॉल अ सर्व्हिस मेथड. आणि मग प्रत्येक क्लायंटसाठी सेपरेट रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्सचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल. ओके, now keep in mind your service method may throw the servlet exception, or it may again throw your unavailable exception also, and it will throw servlet exception. सर्वलेट एक्सेप्शन जर थ्रो झाला तर काय इंडिकेट होतं, इट इंडिकेट्स दॅट एन एरर हॅज ऑकर्ड इन द रिक्वेस्ट प्रोसेसिंग स्टेज. समजा जर सर्वलेट एक्सेप्शन थ्रो झाला तर याचं मिनिंग काय, तर रिक्वेस्ट प्रोसेसिंग मध्ये आपलं काहीतरी चुकतंय. अँड व्हॅन इट थ्रोज अनअवेलेबल एक्सेप्शन परत लक्षात घ्या 2 वेळा होऊ शकतं. If the servlet is temporary unavailable, or if the service is permanently unavailable. But a servlet temporarily unavailable काय म्हणजे काय, the servlet container chooses not to route any request till the time servlet is available. म्हणजे काय, सर्वलेट सध्या काहीतरी दुसऱ्या कामामध्ये बिझी आहे आणि आत्ताच सध्या तुम्ही तो दुसऱ्या क्लायंटसाठी तर तुम्ही आता अवेलेबल नाही करून देऊ शकत. असं कधी होतं बरं, असं कधी होतं ना, इफ सपोज यू आर आता फॉर एक्झाम्पल एखादी बँकेची साईट वगैरे असेल, एक अकाउंट नंबर तुम्ही यूज करताय, ठीक आहे, तर त्या एका अकाउंट नंबरचं ट्रान्झॅक्शन ऑलरेडी चालू आहे.
तर ट्रान्झॅक्शन अजून फिनिश नाही झालं आणि मध्येच त्याच अकाउंट नंबरला जर तुम्ही काही दुसरी रिक्वेस्ट करत असाल तर ते तुम्हाला तोपर्यंत तात्पुरतं थांबवतं की नाही, सर्व्हिस अनअवेलेबल किंवा काहीतरी एरर दाखवतो, राईट? दिस इज नथिंग बट टेम्पररी अनअवेलेबिलिटी. म्हणजे काय की तुमचा तो प्रोग्राम काहीतरी रिसोर्सेस होल्ड केलेला आहे आणि जोपर्यंत त्याचे ऑलरेडी अलॉटेड रिसोर्सेस फ्री होत नाहीत तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या क्लायंटच्या रिक्वेस्टला हँडल नाही करू शकत. ओके, so at that time it will throw unavailable exception. Then when you can say that your servlet is permanently unavailable? Of course, when it will call the destroy method. राईट. जर समजा एका क्लायंटचा यूज करून झालाय आणि आता तुमची सर्व्हलेटची डिस्ट्रॉय मेथड ऑलरेडी कॉल झालेली आहे. आता सर्व्हलेटची डिस्ट्रॉय मेथड कॉल झाली म्हणजे काय, आता तो तुमच्या मेमरीमध्ये जो लोड झालेला होता तो आता बाहेर म्हणजे मेमरीतनं डिलीट होणार आहे. आता मेमरीतनं जर डिलीट झाला तर तुमचा सर्व्हलेट अवेलेबल होईल का आत्ताच्या क्लायंटसाठी? नो. देन अगेन इट विल थ्रो अनअवेलेबल एक्सेप्शन. ओके, सो the service method can throw the two exceptions. One is servlet exception and the another one is unavailable exception. Okay, and now what's the last stage of your servlet? Destroy method. So now see here, the web container calls the destroy method before removing the servlet instance from the सर्व्हिस. म्हणजे काय, आता सगळे क्लायंटचा वापर करून झालेला आहे, आता मला माझं सर्व्हलेट मेमरीतनं काढायचंय तर तो कुठली मेथड कॉल करेल? डिस्ट्रॉय मेथड. नाव अगेन कीप इन माइंड द डिस्ट्रॉय मेथड विल बी कॉल्ड ओनली वन्स थ्रू आउट इट लाईफ सायकल. ठीक आहे, म्हणजे काय, लोडिंग, इन्स्टन्शिएशन, इनिशियलायझेशन अँड डिस्ट्रॉय या गोष्टी एकदाच होतात थ्रू आउट लाईफ सायकल, बट सर्व्हिस नंबर ऑफ टाइम्स. ओके, नाव आता तुम्हाला माहिती बघा, ॲपलेटच्या डिस्ट्रॉय मेथड मध्ये कसला कोड लिहायला पाहिजे हो? सांगेल कोणी? ॲपलेटच्या डिस्ट्रॉय मेथड मध्ये कसला कोड लिहायला पाहिजे आपण? तुम्ही वापरलात ना ऑलरेडी ॲपलेट्स. सो व्हॉट काइंड ऑफ कोड शुड बी रिटन इन डिस्ट्रॉय? डिस्ट्रॉय मेथड मध्ये कुठला कोड असायला पाहिजे? नो वन नोज. माहिती नाही कोणाला? सर्व्हलेट ॲपलेटच्या डिस्ट्रॉय मेथड मध्ये कुठला कोड लिहायला पाहिजे आपण? सी ॲपलेट असू दे किंवा सर्व्हलेट असू दे, लक्षात ठेवा डिस्ट्रॉय मेथड मध्ये आपण कुठला कोड लिहायला पाहिजे तर काही फॉर एक्झाम्पल काही आपण डेटाबेसचे कनेक्शन्स वगैरे जर ओपन करून ठेवलेले असेल तर ते डेटाबेसचे कनेक्शन्स क्लोज करणं, एखादं रिसोर्सेस फाईल ओपन केलेली असेल फाईलला क्लोज करणं, ठीक आहे, एखादं दुसरं जार फाईल आपण एक्झिक्यूट केलेली असेल तर ती जार फाईलचं एक्झिक्युशन स्टॉप करणं. ऑल दीज थिंग्स वी नीड टू डू इनसाइड डिस्ट्रॉय मेथड. Clear? Okay, so enough for today because the next point is related to your using Tomcat for servlet development. ठीक आहे, तर मला याला तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवायचं आहे की अपॅचे सॉफ्टवेअर, अपॅचे टॉमकॅट डाउनलोड कसं करायचं, ते इन्स्टॉल कसं करायचं, इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा पाथ सेटअप कसा करायचा, मग फोल्डर स्ट्रक्चर काय असतं सर्व्हलेटसाठीचं, त्या फोल्डर स्ट्रक्चरनुसार एक सिंपल प्रोग्राम. ठीक आहे, सो दॅट आय विल शो यू इन नेक्स्ट लेक्चर. सर्व्हलेट लाईफ सायकल कळाली? ओके, फाईन. सो टुडे विल स्टॉप हिअर. ओके, इन नेक्स्ट लेक्चर जर समजा तुमच्याकडे सिस्टीम्स असतील, ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चर आपलं परवा असेल, दॅट इज ऑन टुडे. आज कुठला गुरुवार? नाही, आज मंडे कसा? अरे हो, आज सॉरी, बरोबर आहे, मंडेला असणार. उद्या जर घोडके मॅडम घेतल्या तर ठीक, जर समजा उद्याचं घोडके मॅडम नाही घेतल्या लेक्चर, ठीक आहे, तर मग मी उद्या त्यांच्या टाइमला देते, चालेल?
बघू मी तसं तुम्हाला अगोदर कळवते, 1-2 तास अगोदर कळवते. जर समजा पॉसिबल झालं तर मग मी उद्याच दाखवेन तुम्हाला. ठीक आहे. फक्त मला काय करायचंय, की ते सर्व्हलेट इन्स्टॉल करताना जर समजा तुमच्याकडे पण जर घरी सिस्टम्स असतील, तर माझ्या पॅरलली तुम्ही सुद्धा ते इन्स्टॉलेशन करावं. म्हणजे काय कधी कोणाला काही एरर आला, हे आलं तर लगेच तुम्हाला क्वेरी फायर करता येईल मला, तुम्हाला विचारता येईल. ठीक आहे. कारण लक्षात घ्या सर्व्हलेट हे इतर प्रोग्राम्स सारखं इझी नाहीये. ओके. इट रिक्वायर्स सम एक्स्ट्रा थिंग्स. याला काही एक्स्ट्रा गोष्टी कराव्या लागतात सर्व्हलेट एक्झिक्यूट करताना. त्यामुळे ते पक्क त्याचं एक्झिक्युशन डोक्यात बसणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मी इन्स्टॉल करताना माझ्या पॅरलली तुम्ही सुद्धा करायचं आहे. ओके. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. मॅडम याच्यासाठी जेडीके कोणतं लागतं? व्हॉट? जेडीके व्हर्जन कुठल्या म्हणजे कुठल्या व्हर्जन पासून नाही, सपोर्ट आहे? जेडीकेला कुठलाही चालतो. याला 1.7 पण चालतो. 1.7 चालतो, 1.8 चालतो, कुठलाही चालतो. ठीक आहे. आपण अपॅचे टॉमकॅट 7 इन्स्टॉल करूयात. ओके. तुमच्याकडे ऍटलीस्ट जेडीके 1.7 तरी असेल. पुष्कराज आहे मॅडम. आहे ना? हा, मग ठीक आहे. मग काही प्रॉब्लेम नाही, इश्यू नाही. आणि तुम्ही बाय द वे मला सांगा, किती जणांनी ओरॅकल इन्स्टॉल केलं तुमच्या सिस्टीमला? ओरॅकल इन्स्टॉल केलं का तुम्ही सिस्टीमला? येस मॅम. ठीक आहे. मग आता फक्त एक गोष्ट करायची आपल्याला. ओरॅकल इन्स्टॉल करताना काय होतं माहिती का, त्याचा पण जो पोर्ट नंबर असतो, जो आपण ब्राउझर थ्रू ऍक्सेस करू शकतो, तो 8080 असतो. आणि अपॅचेचा सुद्धा, टॉमकॅटचा सुद्धा डिफॉल्ट पोर्ट नंबर 8080 असतो. मग फक्त आपल्याला ना टॉमकॅट इन्स्टॉल करताना तो पोर्ट नंबर बदलावा लागेल. नाहीतर कसं आहे, तुमचा टॉमकॅट ऍक्सेसच होणार नाही. ठीक आहे. कारण कसं असतं, बाय डिफॉल्ट ओरॅकल पण 8080 पोर्ट वापरतो. सो बाय डिफॉल्ट ऑलरेडी आपण ओरॅकल इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे 8080 पोर्ट डायरेक्टली ओरॅकलला ऍक्सेस करतो. मग टॉमकॅटचा पोर्ट आपल्याला इन्स्टॉल करताना बदलावा लागतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा थोडंसं, आणि मलाही लक्षात करून द्या. ठीक आहे. सो फाईन, स्टॉप हिअर नाउ.